राज्यामध्ये शक्ती कायदा लागू करावा या मागणीसाठी नागपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे वरायटी चौकामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन। कोल्हापुरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा अन्य ताग आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची निदर्शनं। जालना जिल्ह्यामध्ये सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले आणि चोरीला गेलेले 156 मोबाईल तक्रारदारांना दिले परत। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं लोकार्पण। स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महापालिकेतर्फे नाल्यांच्या सुरक्षा जाळीवरती साकारण्यात आल्या इको ब्रिक्सच्या कलाकृती। पर्यावरणपूरक संदेशाने वेधून घेतलं नागरिकांचं लक्ष। नागपुरातल्या शासकीय ITI वसतिगृहामध्ये प्रवेश नाकारल्यानं तब्बल 150 विद्यार्थी उतरले रस्त्यावरती। रिनोव्हेशनच्या सबबीनं विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश नाकारला जात असल्याची तक्रार। आणि रायगड जिल्ह्यात पनवेलमधल्या पिल्लई महाविद्यालयाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीपर वॉकेथॉन।